आषाढी एकादशी व्रत कसं करायचं, पूर्ण माहिती आणि नियम. नमस्कार मैत्रिणींनो, सखी सोबती चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप पवित्र आणि शक्तिशाली व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. आषाढी एकादशी हा दिवस भगवान विठ्ठलाला अत्यंत आवडता दिवस मानला जातो. असं म्हणतात की या दिवशी केलेले व्रत, जप आणि सेवा आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान घेऊन येतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे हे एकादशीचे व्रत कसं करायचं, काय खावं आणि काय टाळावं आणि कोणत्या चुका करू नयेत. मैत्रिणींनो, आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये लाखो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. ही एकादशी म्हणजे देव झोपेत जाण्याची सुरुवात मानली जाते. या दिवशी उपवास केल्याने पाप नष्ट होतात, मन शुद्ध होतं आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. तर हे व्रत करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, घरात देवासमोर दिवा लावा आणि भगवान विठ्ठलाचं मनापासून स्मरण करा. शक्य असेल तर तुळशीला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल विठ्ठल हा जप सुरू करा. या दिवशी उपवास करण्याला खूप महत्त्व आहे. कोणी पूर्ण उपवास करतं, म्हणजेच दिवसभर काहीही न खाता. कोणी फलाहार करून हा उपवास करतं, तर कोणी एक वेळ उपवास धरून संध्याकाळी उपवास सोडतात. जर तब्येत ठीक नसेल तर फलाहार करा, तेही पुण्य देतं. या उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, उपवासाचे बटाटे, दही, दूध, फळे खावीत. या दिवशी तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण या गोष्टी खाल्ल्या तर व्रताचं पूर्ण फळ मिळत नाही. एकादशीच्या दिवशी दिवसभर विठ्ठल नाम जप करा, भजन, कीर्तन ऐका, शक्य असेल तर कथा वाचा. मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा 10 मिनिटे जप करा, यामुळे खूप फरक पडतो. यानंतर आपल्याला संध्याकाळची पूजा करायची आहे. संध्याकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावा, तुळशीला नमस्कार करा, एक नारळ किंवा फूल अर्पण करा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा आणि बोला, विठ्ठला, माझ्या घरात सुख शांती ठेव. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारणं कसं करायचं. द्वादशीला सकाळी पारणं करायचं असतं. देवाला नैवेद्य दाखवा, मग उपवास सोडा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपवास सोडताना राग करू नका, खोटं बोलू नका आणि वाईट विचार टाळा. व्रत फक्त खाण्याचं नाही, तर मन शुद्ध ठेवणं हे महत्त्वाचं आहे. महिलांसाठी खास फायदा. मैत्रिणींनो, श्रद्धेने केलेले व्रत घरात आनंद आणतं, मुलांच्या आयुष्यात प्रगती होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशी हा फक्त उपवास नाही, तर तो श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस आहे. जर तुम्ही मनापासून विठ्ठलाला हाक मारली तर तो नक्की ऐकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये.